सर, आज स्थायी समितीची बैठक होती, काय नक्की झालेलं आहे, कुठे विषय आलेले? आज पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची मीटिंग होती. त्याच्यामध्ये जवळजवळ 22 विषय होते आणि त्यात प्रामुख्याने पाहिलं तर आम्ही विरोध करायचं म्हणजे आज शौचालयाचा विषय होता. तर एका शौचालयाची किंमत मग बघा, म्हणजे पार्ट शौचालय बनवायचं होतं, तर या शौचालयाची 4 कोटीची किंमत जवळजवळ म्हणजे अंदाजे पकडे 3,71,00,000 रुपये. परंतु नग किती 10 नग म्हणजे जवळजवळ 32 ते 35 लाख रुपयाला एक शौचालय बांधणार. मला तुम्ही सांगा हो, आज जर सिडकोच्या जर एखादा फ्लॅट घेतला 300 स्क्वेअर फूटचं तर त्याची किंमत 18 ते 20 लाख रुपये. प्रायव्हेट बिल्डरकडनं जर 500 स्क्वेअर फूटचं हे घेतलं तर 24 ते 25 लाख रुपये आणि या शौचालयाची एका शौचालयाची किंमत 37 लाख रुपये याही ठेवलेत. हे 10 नग देणार आहेत. अशा पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे. यो भ्रष्टाचार रोखण्यासाठी मी त्याला विरोध केला आणि याच्यामध्ये आमचं विरोधी मत नोंदवण्यात आलं. दुसरं आणखी याच्यामध्ये फिरतं शौचालय हे 5 कोटीचं काढलं आहे निविदा आणि 5 कोटीचं शौचालयाच्यामध्ये याची जर किंमत पाहिली तर याची किंमत 23 लाख रुपये शौचालय फिरताचं. मी सांगितलं त्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये रोज फिरतं शौचालयासाठी का रोज कधी उत्सव किंवा कुठला कार्यक्रम असं होत नाही. लागलं तर तुम्ही भाड्याचे घेऊ शकतात. याच्यासाठी 5 कोटी रुपये आपण घालवायचे आणि त्याची किंमत ती सुद्धा 23 लाख रुपये. मित्रांनो, हे कुठेतरी भ्रष्टाचार थांबला पाहिजे या उद्देशाने मी त्यांना विनंती केली का हे पैसे हे करामधून लोकांचे वसूल झालेले असतात आणि कराचा पैशाचा दुरुपयोग कुठे होत असेल याला आमचा 100% विरोध असेल, म्हणून त्याला आम्ही विरोध केला. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सांगितली मी का डॉक्टरांना कॅबिन बनवायचे आहेत. त्या कॅबिनची किंमत 23 लाख रुपये. अरे आज जर स्क्वेअर फूट पाहिलं तुम्ही 500 स्क्वेअर फूटचा कॅबिन देणार ते त्याचा रेट बघितलं 2,000 रुपये जरी आपण कॅबिनचा रेट पकडलं तरी सुद्धा ती 10 लाख रुपयात होतोय. मग याला मी निर्देशनात आणून दिलं बाबा अशा पद्धतीने तुम्ही हे चाललंय हे कुठं जरी थांबला पाहिजे, म्हणून या सर्व गोष्टीला विरोध केला. आणि चौथी गोष्ट तर आणखी मजेशीर गोष्ट आहे. तुम्ही जर आंबेडकर भवनपासून जर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत जो रोड आहे त्या डिवायडर बघितलं आजही तुम्हाला तिथं लाईट दिसेल. त्या लाईटचं 70 लाख रुपयाचं टेंडर काढलंय. का काढलंय ना, आपला सुशोभीकरण दिसला पाहिजे. अरे बाबा, तुमच्या घरचे पैसे नाही आहेत, हे पैसे महानगरपालिकेच्या करदात्यांचे पैसे आहेत. हे मी त्यांना निर्देश आणतो का अशा पद्धतीने तुमची वागणूक चालली आहे ही कुठेतरी थांबवा बालानो. परंतु त्याला सुद्धा काही होकारात्मक निर्णय दिला. आम्ही याला विरोध दाखवले आणि आजही तुम्ही बघा जर तिथे लाईट नसेल तर माझ्यावर जायचं आम्ही सांगितलं गुन्हा दाखल करा. अरविंद म्हात्रे बोलतो लाईटमध्ये पनवेलला ठेवतोय म्हणून गुन्हा दाखल करा, पाहिजे तर तुम्ही जाऊन पाहून या. अशा प्रकारे लूट जी चालू आहे ती थांबवायला सांगितली. चौथी गोष्ट मुद्द्याची सांगितली आम्ही कमी पत्र दिलं होतं महानगरपालिकेला. यांना अगोदर का स्टँडिंग कमिटीची मीटिंगमध्ये एखाद्या अधिकाऱ्याला बोलवायचे असेल तर नियमानुसार मी त्यांना मीटिंगमध्ये हजर राहण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. परंतु ते अधिकारी हजर होते, परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष सन्माननीय बबन मुकादम यांनी मीटिंगमध्ये ते विषय घेऊन दिला नाही आणि मीटिंग थांबवण्यात आली. माझा उद्देश एकच होता, त्याच्यामध्ये मला निर्देशन आणून द्यायचं होतं का आज तुम्ही गावोगावी जा का जिथे पाण्याची पाईपलाईनचं काम चालू आहे, जिथे शेवरेजचं काम चालू आहे, त्या ठेकेदाराने प्रत्येक ठिकाणी अर्धवट कामं ठेवलेली आहेत. ही कामं पूर्ण होण्यासाठी पावसाला जवळ आलेला आहे, म्हणून आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना बोलवलं होतं की हे कामं कधी करणार, केव्हा करणार, याची मुदत काय आहे, या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडनं विचारलं, म्हणून त्याचं काही उत्तर त्यांच्याकडे नव्हते. दुसरी गोष्ट आम्ही सांगितलं आजही तुम्ही चेक करून बघा का जे सिग्नलचं कॉन्ट्रॅक्ट 200 कोटी रुपयाचं काम दिलंय. किती? 200 कोटी रुपयाचं. आणि त्या सिग्नलच्या कॉन्ट्रॅक्टरनी 2 इंच फक्त लाईन टाकलंय. ही लाईन जवळजवळ 1 ते 1.5 मीटर खाली जायला पाहिजे आणि त्याच्या खाली PCC करायला पाहिजे. हा मोठा भ्रष्टाचार केलाय. हा भ्रष्टाचार कुठेतरी निघला पाहिजे. अशा पद्धतीने जर महानगरपालिका चालत असेल तर याला माझा ठामपणाने विरोध असेल. यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलवले होते. दुसरी गोष्ट ही म्हणजे व्यायामाचं म्हणजे जिमसाठी निविदा मागितली होती. मी त्यांना सांगितलं 10 निविदा 1.5 कोटी रुपयाच्या आहेत. 10-12 लाख रुपयाला एक जी ती मिळतोय जिमचे साहित्य. परंतु आज तुम्ही कर्नाला स्पोर्ट्सच्या साईटला जाऊन बघून या, ती रस्त्यावर पडून आहे. ही दाखवलं चित्र तुम्हाला दिले. आज तुम्ही प्रांत ऑफिसकडनं जर जाऊन आले तर त्या रोडला पहा तुम्ही
तिथंशी सुद्धा आज या जिम पडून मी त्यांना तेच सांगितलं, या जिम जर वापरण्यात आणून त्या जिथे अवेलेबल नाही आहे, ज्यांना गरज आहे, जो नगरसेवक मागणी करतोय, मी 1 महिन्यापासून मागणी करतोय, माझ्याकडे पाठवून द्या, परंतु त्यांना त्याच्यामध्ये गांभीर्य नाही. त्यांना गांभीर्य कुठल्या याच्यामध्ये टेंडर काढणे आणि निविदा पास करणे, हे कुठेतरी थांबलं पाहिजेत. म्हणून मी त्यांना हे केलं. दुसरं बस थांब. अहो तुम्ही सांगा, जवळजवळ मी यांना पत्र देऊन 1.5 महिना झाला का पनवेल महानगरपालिकेमध्ये बस ताबे किती आहेत त्याची मला माहिती द्या. ती माहिती मला 1.5 महिन्यापासून अजूनही दिलेली नाही. आणि तर टेंडर काय निघाल्या बस ताबा धुण्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपये, 2.5-3 कोटी रुपये. अरे बाबा, धुण्यासाठी 2.5 कोटी रुपये वर्षाला. मग मी सांगितलं का तो रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर का ते धुवायला ठेवणार आहात का तुम्ही? 2.5 कोटी रुपये वर्षाचे घालवायचे. त्याच्यासाठी मी त्याला पर्याय दिला. स्वच्छता भारत अभियान याच्यामध्ये आपलं जे कामगार आहेत त्या कामगाराला सकाळी संध्याकाळी तुम्ही साफसफाई करायला सांगितली मागणीनुसार, तर तुम्ही करू शकता. पण यासाठी 55 बस ताबं धुण्यासाठी 2.5 कोटी रुपये घालवायचे, याला विरोध नोंदवला मी. मित्रांनो, मला हे सहन होत नाही. मी यांच्या विरोधात नक्की आता या सर्व गोष्टीवर 100% याचिका दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये. अशा पद्धतीने आयुक्त साहेब, आपण जर यांना वेळोवेळी रोखले नाहीत तर नक्की 100% मला न्यायालयाशिवाय मला कोणताही पर्याय दिसत नाही. 100% मी जनतेसाठी या गोष्टीवर पुन्हा एकदा न्यायालयात जाईल असे मी अपेक्षा सांगतो.